राम राम मंडळी, माझ्या हातामध्ये बघू शकता हा आहे कुरडू, अर्थातच कोंबडा। ह्या कुरडूच्या जर मुळ्याचा आपण जर काढा बनवला, मूत्रपिंडाचे विकार आणि आपल्या शरीरातील उष्णता आणि आपल्या शरीरात असणारा मूतखडा कायमचा दूर होतो बरं का। वरचा भाग नाही घ्यायचा, फक्त मुळ्या घ्यायच्या, स्वच्छ धुवायच्या, कट करायच्या किंवा ठिसून घेऊ शकता। मंडळी ही जी कोंबडा वनस्पती आहे ना, याला अशी रंगबिरंगी फुलं येतात आणि ह्या फुलामध्ये बी असतं बरं का। हे बी जर तुम्ही रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये भिजू घातलं आणि रात्रभर भिजत ठेवलं आणि सकाळी उठल्याच्या नंतर तेच पाणी एका गाळणीने गाळून घेतलं आणि जर ते तुम्ही पिले तर एका दिवसातच तुमच्या शरीरामधील उष्णता निघून जाणार। एक माणसासाठी अशा 5 मुळ्या घ्यायच्या आहेत, मुळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत बरं का। आपल्याला मुळ्याचा काढा बनवताना जर 5 ते 6 जर तुम्ही पानं घेतले तर अति उत्तम बरं का। पानं सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। बघू शकता मी मुळ्या आणि पानं एकत्र घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी 3 कप पाणी टाकणार आहे आणि उकळून उकळून आपल्याला 2 कप पाणी ठेवायचं आहे। चूल पेटवून घेतली, आपला काढा तयार झालेला आहे। आता जास्त पिवळसर कलर येत नाही बरं का या काढ्याला, थोड्याशा मुळ्या पडल्या पाहिजे। हा काढा आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे आणि हा काढा तुम्ही संध्याकाळी बनवून सकाळी जरी पिले तरी चालतं बरं का, किंवा सकाळी जरी बनवला आणि लगेच ताजा ताजा जरी पिले तरी चालतं बरं का। तर मंडळी या काढा पिण्यासाठी थंड झालेला आहे आता। तर मंडळी अशा आयुर्वेदिक काढ्याचे तुम्ही नक्की फायदे घेत जा।